नमस्ते मंदार, टेक तडका 24/7. प्रियंका पाटील इथे. आज एकदम धमाकेदार खबर आहे जी ऐकून तुम्ही सरप्राईज झालात. एक 10 वर्षांपूर्वी 2 कॉलेज स्टुडंट्सनी एक फायर एक्स्टिंग्विशर बनवला होता जी फक्त्यात आगीवशाऱ्याने विझवायची, फलतू नाही, 10 इंच सबवूफर वापरून. वाव! इंटरनेटवर हे खूप व्हायरल झालं आणि जिमी फॅलनने सुद्धा द टुनाईट शोवर डेमो बुक केला होता. पण ते व्हायरल मोमेंट नंतर काय झालं या टेक्नॉलॉजीचं? आवाज कसा आगीवर कंट्रोल करू शकतो? आम्हाला पण हे सगळं मिस्टिरियस वाटत होतं. पण आता सॉनिक फायर टेकनं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असं वाटतंय. वाव! ते एक अकाउस्टिक फायर सप्रेशन सिस्टीम बनवलंय जे फक्त्यात आगीच नाही विझवणार, प्रिव्हेन्शनसुद्धा कराल, स्पेशली वाईल्ड फायर्सपासून. स्टार्टअपने खोसला व्हेंचर्ससारख्या इन्व्हेस्टर्सकडून 3.5 मिलियन सीड राऊंड रेज केला आहे. कॅलिफोर्नियामध्ये वाईल्डफायर्समुळे इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करत नाही येत असता? सॅड. हे टेक्नॉलॉजी कायमचं सोल्युशन देणार असं वाटतंय. सीईओ जॉफ ब्रूडर आणि बोर्ड चेअरमन मायकल थॉमसने हे प्रोजेक्ट सुरू केला. ब्रूडरने नासामध्ये हीट आणि अकाउस्टिक्सवर काम केला होता. स्टार्टअप सुरुवातीत सबवूफर वापरत होता, पण त्याला कमी फ्रिक्वेन्सीजवर शिफ्ट केलं. कसा? कारण ऑडिबल फ्रिक्वेन्सीज आगी विझवण्यासाठी पब्लिककडे हिअरिंग डॅमेज करू शकतात. आणि ते स्पीकर डिझाईन डिलीट करून नवीन बनवायला. सरप्राईज! वाव! आणि हे इन्फ्रासाऊंड वापरतात, जे 20 हर्ट्झपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीवर असतात, म्हणजे आम्हाला ऐकून येत नाही. पण तो साऊंड 25 फीटपर्यंत काम करतो आणि मोठा सिस्टम तर 330 फीटपर्यंत. होम सिस्टमचा कॉस्ट घराच्या व्हॅल्यूचा 2% आहे आणि स्प्रिंकलर्ससारखं पाणीसुद्धा लागत नाही. पॉवर आउटेजसाठी बॅटरी बॅकअप पण आहे. अच्छा, PG&E आणि सदर्न कॅलिफोर्निया एडिसनसोबत डेमॉन्स्ट्रेशन पण स्टार्ट आहे. एकदम नेक्स्ट लेवल टेक आहे, नाही का? एकदम नेक्स्ट लेवल. कसा वाटला तुम्हाला हे साऊंडवेव्ह फायर फायटिंग सिस्टम? कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी प्रियंका पाटील, टेक तडका 24/7 साठी. बाय बाय.